नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2024-25 चा राज्य सरकारच्या माध्यमातून 2 GR आज घेण्यात आले आहेत। या दोन्ही GRच्या माध्यमातून पीक विमा कंपनीकडे पैसे पाठवण्यात आलेले आहेत। शासन निर्णय आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। दोन्ही GR मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। पहिला GR बघा, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 करिता 5,08,54,953 इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा हा GR आहे। त्यानंतर दुसरा GR आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 करिता 35,96,260 इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत हे दोन्ही GR तुम्ही पाहिले असेल। विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्यासंदर्भातील हे दोन्ही GR आहेत। दोन्ही GR तुम्हाला ओपन सुद्धा करून दाखवतो। 18 मार्च 2026 रोजी हे दोन्ही GR घेण्यात आलेले आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण दिलासा देणारे हे GR आहेत। या GRच्या अनुषंगाने रब्बी हंगाम 2024-25 असेल, खरीप हंगाम 2024 असेल, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यासाठी हे दोन्ही महत्त्वपूर्ण GR राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत। आणि या GRच्या अनुषंगाने जी निधी कंपनीकडे वितरित करण्यासाठी द्यायला पाहिजे होती ती निधी थेट पाठवण्यात आलेली आहे। साधारणपणे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 मार्चच्या पूर्वी येण्याची दाट शक्यता आहे। कारण 31 मार्च पर्यंत जे काही DBT मार्फत पैसे पाठवायला पाहिजे होते ते सर्व पैसे आम्ही पाठवणार आहोत अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आली आहे। 31 मार्चच्या पूर्वी हे पीक विमाचे पैसे कधीही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात। ही एक दिलासा देणारी अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।